बिबट्याने आईवडिलांमध्ये झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेऊन हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला आहे। ही घटना शिरोली खुर्द तालुका जुन्नर येथील पाटील माळा वस्ती परिसरात गुरुवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शासन व वन विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे। संस्कृती संजय कोळेकर वय 1.5 वर्ष असे या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार मेंढेपाळ संजय कोळेकर यांनी शिरोली खुर्द येथील शेतकरी संपत केरू मोरे यांच्या शेतामध्ये मेंढरांचा वाडा लावला होता। बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब त्या शेतात झोपले होते। पहाटे 5 वाजेच्या सुमारास आईच्या शेजारी गोधडीत झोपी गेलेल्या संस्कृतीला बिबट्याने अलगद उचलून बाजूच्या अर्धा किलोमीटर अंतरावरील उसाच्या शेतात घेऊन गेला। ही बाब लक्षात येताच मेंढेपाळाने आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना कळवले। गावातील व परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने जमले। त्यांनी आजूबाजूच्या शेतात मुलीचा शोध घेतला। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेतला असता बिबट्या उसाच्या शेतात इकडून तिकडून पळाला असल्याचे निदर्शनास आले। तसेच एका शेताजवळ मुलीच्या डोक्यातील टोपडे व फ्रॉक आढळून आला। या घटनेची माहिती वन विभागाला प्राप्त झाल्याबरोबर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। वन विभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक व रेस्क्यू टीमने शोध घेतला असता सकाळी 8 वाजेच्या सुमारास चिमुरडीच्या मृतदेहाचे काही अवशेष सुभाष थोरात व विश्वास जाधव यांच्या शेताच्या बांधावर आढळून आले।